मॅन ऑफ द मॅच महेंद्र अंधेरे याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन दर्शवायचा आहे. आपण बघतोय प्रत्येक विकेट साठी आपण पाहिलं तर 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि विकेट्सच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. दिनेश शेठ सॉरी रोहिदास शेठ पाटील सॉरी दिनेश शेठ पाटील यांच्याकडून आपण बघतोय एक खंबीर नेतृत्व. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची संगत होतीये. वाली संघ आपला 12वा प्रतिनिधी अजूनही आपण समालोचक कक्षामध्ये पाठवला नाही आहे. खेळाडूचं नाव माहिती नाहीये मित्र. युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पाहिली जाते. दुसरा चेंडू खोलटप्याचा चेंडू होता. हरेश सानप गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळते. आयकॉनची भूमिका पार पडताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज वैभवने मात्र आपण बघतो इथे एक धाव घेतली आहे. श्री गणेश अकाउंट ओपन खातं खोललं जाते. ते आपण जर पाहिलं तर वाली संघाचं 2 चेंडू झालेत. एक धाव फळकावरती आली आहे. दिनेश शेठ पाशीलकर यांच्याकडून आपण बघतोय विकेट्स प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. स्ट्राइकला एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राइकला विकेट, नॉन स्ट्राइकला वैभव एक घणाघाती फलंदाज आहे. एक डावखुरा फलंदाज ज्यांनी श्री सोनार सिद्ध चषकामध्ये 1,21,000च्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब पटकावला होता असा हा वैभव आपण पाहतोय नॉन स्ट्राइकला. पुढील चेंडू सुरेख गोलंदाजी वैभव आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाजाला या चेंडूची रणनीती समजत नाहीये. फलंदाज विकेट मात्र आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव असणार आहे. गोलंदाज हरेश इथे यशस्वी ठरतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. चौथा चेंडू नाहीतर हरेश सानप सुरेख गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहतोय अतुल सर आम्हाला सांगतात हा चेंडू स्क्वेअर असणार आहे. ही अवंतर धावा, अवंतर धावेने नक्कीच धावसंख्या पुढे सरसावणार आहे. 2 धावा धावफळकावरती येतील. तब्बल 3 चेंडू झाले, 2 धावा धावफळकावरती आल्यात. सोनार सिद्ध करंडक 2021 ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवस 4था आहे, शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय कोलाड असोसिएशन मधील 7-4चे 4 संघ आहेत आणि आपण जर पाहिलं तर धाबीर रोहा असोसिएशन मधील तब्बल 7-4चे 4 संघ आहेत. असे 8 संघ एकमेकांसमोर आपण वादळी भिडताना पाहायला मिळतील. स्ट्राइकला विकेट, गोलंदाजी मार्फत हरेश सानप. चौथा चेंडू कोलाडप्याचा चेंडू साठी यॉर्कर लेग बिफोर एलबीडब्ल्यू स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पहिला हादरा, पहिला धक्का वाली संघाला. 200 रुपयाचा मार्करी हरेश सानप. धन्यवाद डीजे. भरत दादा ठमके यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. भरत दादा ठमके विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. इथे मात्र आपण पाहिलं तर यशस्वीरित्या गोलंदाजी हरेश सानप यशस्वी ठरतोय. चौथ्या चेंडूवरती एक धडाकेबाज फलंदाज विकेटला मात्र आपण पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला पाठवल्या. पहिला हादरा वाली संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पदार्पण करतोय विशाल. तर नक्कीच आपण पाहिलं तर 200 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे हरेश सानप. तर अजूनही आपण पाहिलं तर प्रत्येक विकेटच्या हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. तर कोण ठरलेले या बक्षिसाचा मानकरी, कारण की आपण किती वेळा पाहिले पहिल्या दिवसामध्ये गोलंदाजांना सुद्धा आणि फलंदाजांना सुद्धा साथ दिली होती या खेळपट्टीने. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये थोडं का होईना फलंदाजांना साथ दिली आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त गोलंदाजांना साथ देत होती खेळपट्टी. पण आज आपण पाहिलं तर दोन्ही नक्कीच एका साईडने आपण जर पाहिलं तर गोलंदाजांना साथ मिळते, एका साईडने फलंदाजांना सुद्धा साथ मिळते या खेळपट्टीचा. नक्कीच खेळपट्टीने मात्र रंग उधळायला सुरुवात केली आहे. 5 चेंडू झाले, 2च धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय गोलंदाजी मार्फत हरेश सानप. शेवटचा चेंडू वडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. एकही धाव नसणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 1 गडी बाद करून आपण जर पाहिलं तर 2च धावा खर्च केला गोलंदाज हरेश सानप याने. नरेशजी रटाटे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत सोनार सिद्ध करंडक 2021 मध्ये. तर आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट होईल कारण की षटक क्रमांक पहिल्या समाप्त झाले. पहिल्या षटकाची सांगता झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक कंजूस गोलंदाज आपण पाहिला हरेश सानप इथे यशस्वी ठरला.
आपण पाहतोय ज्यांनी हा चतुर्थ क्रमांकाचा जो झलालता चषक आपल्याला या मंडळाला दिलेला आहे असे आमचे नरेश दादा रटाडे यांच्या माध्यमातून तो चषक आलेला आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि सहर्ष स्वागत सोनार सिद्ध कर्नाटक 2021 मध्ये. स्ट्राईकला वैभव एक धडाकेबाज फलंदाज, नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच विशाल ज्याने डबल आपण पाहिलं तर 2 चेंडू केलेत, एकही धाव आतापर्यंत आपल्या संघाला बनवली नाहीये आणि वैभवने जर आपण पाहिलं तर 2 चेंडू केलेत, एक धाव आपल्या संघासाठी जोडली आहे. कौस्तुभ एक नामवंत गोलंदाज आहे. कौस्तुभ दळवी एक नौका खेळाडू आहे, पण आपण जर पाहिलं तर एक उंच भरारी घेतली. कौस्तुभ दळवी पहिला चेंडू नरेश दादा रटाडे यांचं स्वागत करतील. नरेश मस्कर यांना विनंती करेन आपल्या शुभास आपण एक सन्मान चिन्ह देऊन नरेश दादा रटाडे यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल गीचा असाच पाठिंबा असावा अशी इच्छा आहे. गीचं सोनार सिद्ध कर्नाटक 2021 तर्फे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र आपण पाहिल्या तर उजव्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच आम्हाला कळवतात हा चेंडू स्क्वेअर असणार आहे. ही एक अवंतर धावा आहे. अवंतर धावेने धावसंख्येत नक्कीच वाढ होईल. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव, नक्कीच दुसरा चेंडू आपण पाहिला तर वाईट फेकला जातोय, तर हा दुसरा चेंडू महत्वाचा असणार आहे. वैभव सारखा एक धडाकेबाज फलंदाज आहे, त्याच्या समोर एक निर्णायक गोलंदाजी करायची आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. खुलटप्याचा चेंडू होता, चेंडू आपण जर पाहिला तर थेट जातोय सीमा रेखा बाहेर. 4 धावांसाठीचा हा फटका. कम ऑन डीजे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती येतात. ते मात्र कौस्तुभच्या दुसऱ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील तब्बल 4 चेंडू येणं बाकी असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 7 आहे. कौस्तुभ दलवी षटकातील तिसरा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू खाली सामी सुरक्षित रक्षण, सुरेख फेकी, हिट करण्याचा प्रयत्न आणि आपण जर पाहिलं तर जिथे 1 धाव होती तिथे तब्बल या 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येत नक्कीच वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू झाले, 3 चेंडू मध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज कौस्तुभने. कौस्तुभ दळवी एक नामवंत गोलंदाज आहे, पण इथे आपण जर पाहिलं तर थोडे क्षेत्ररक्षण मार्फत साथ मिळत नाही असं म्हणूया. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पण जर पाहिला तर डीप कव्हरच्या दिशेने घेऊन काढले. चेंडू खाली मनीष तोडा पंबल, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का आपण पाहतोय विशाल कडून मानस केलं होतं, धाडस करता आलं नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत मात्र 1 निवाड. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर अजूनही आपण पाहिलं तरी या षटकातील तब्बल 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 2 चेंडू मध्ये तब्बल किती धावा बनवल्या जातील फलंदाज विशाल आणि वैभव याच्याकडून एखादा मोठा फटका येणं खूप महत्वाचं असणार आहे. या 2 चेंडू मध्ये मोठा फटका आलाय तर फटका फसलाय, चेंडू खाली मनीष काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. इथे मात्र दुसरा धक्का वाली संघाला. विशाल बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय कौस्तुभ ठरतोय 200 रुपयाचा मानकरी. दिनेश शेठ पाशीलकर यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि नक्कीच हरेशने सुद्धा एक विकेट घेतली होती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर कौस्तुभने सुद्धा. तर विकेट्स महत्वाच्या आहेत, कारण की इथे या स्पर्धेचा नियम आहे की जर सामना टाय झाला तर प्रथम आपण पाहिलं तर विकेटचा विचार केला जाईल आणि त्यानंतर जर विकेट सेम असतील तर नाणेफेकीचा कौल पाहिलं जाईल आणि नाणेफेकीचा कौल ज्याच्याकडे असेल तो संघ विजय होईल. यात मात्र शंका नाही आहे. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्फत कौस्तुभ. स्ट्राईकला वैभव, अडवा पाडणे, सुरेख फटका. वैभव यशस्वीरित्या या मिळतील त्या 6 धावा. या सत्रातील पहिला षटकार वैभव मार्फत. कम ऑन डीजे.
नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते वैभवकडून. वैभवला माहिती आहे जोपर्यंत नक्कीच माझ्या संघासाठी मी धावा बनवू शकेल, जोपर्यंत माझ्या फलंदाजी मार्फत मोठे फटके येतील तोपर्यंत मी नक्कीच प्रयत्न करणार आहे, संघर्ष करणार आहे, संघर्ष करावाच लागेल. सोनार सिद्ध कर्णक 2021 आहे आणि या स्पर्धेचा दिवस चौथा आणि या चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील आपण हा तिसरा सामना पाहतोय. वाली वर्सेस पुई. पुई संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं नक्कीच वाली संघाला. आणि वाली संघ प्रथम फलंदाजी करत असताना 12 चेंडूमध्ये तब्बल 2 गडी बाद धावा बनवल्या, त्या 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय गोलंदाज श्रीकांत फाटे. श्रीकांत फाटे एक धडाकेबाज गोलंदाज आहे, इथेच तर गोलंदाज आहे पुई संघाचा, आपल्या गावासाठी खेळतोय. नक्कीच आपण पाहिलं आयकॉन हरेश सनपने मात्र आपली कामगिरी चोख पार पाडली. त्यानंतर कौस्तुभने आपण जर पाहिलं थोडं का होईना आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 14 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजी मार्फत. तर तिसरं षटक श्रीकांत फाटे स्ट्राईकला आपण पाहतोय सुरेख फटका, पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू जाईल सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती प्रहार श्रीकांत फाटेवरती, पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. आपण जर पाहिलं तर फलंदाज ऋषिकेशने मात्र पहिल्या चेंडूवरती आपला वैयक्तिक अंतर 6 या धावेने खोललंय. दुसरा चेंडू पुन्हा त्या खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॅटची काढा घेतली, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल ही 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण केली या दोन फलंदाजांनी. 1 धावेवरती समाधान मानले. स्ट्राईक रोटेड, स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज, एक डावकुरा फलंदाज आपण पाहतोय या वैभव. स्ट्राईकला येतोय. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती आलात तर अजूनही 4 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. निर्धारित 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज श्रीकांत फाटेच आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा जर खर्च केल्यात तर या 4 चेंडूमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल गोलंदाजाचा श्रीकांतचा. तर विनंती असणार आहे थोडं फास्ट खेळायचं आहे, कारण की यानंतर आपल्याला आपण जर आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे 2 मॅचेस एक्स्ट्रा खेळवायच्या आहेत, एक सेमी फायनल आणि फायनल. कारण की आज लास्टचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, फायनल डे आहे. यानंतर होणारा सामना पोस्टाची वाडी वर्सेस बंगले आली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निखिल सानपने सुरेख झेल पकडलाय. फलंदाज बाद. तिसरा हादरा वाली संघाला. वैभव बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय श्रीकांत फाटे ठरतोय 200 रुपयाचा मानकरी प्रत्येक विकेट साठी. आपण जर पाहिलं तर दिनेश पाशीलकर यांच्याकडून तब्बल प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आतापर्यंत हरेश सनप, कौस्तुभ दळवी आणि आपण जर पाहिलं श्रीकांत फाटे 200 रुपयाचा मानकरी ठरलेत, कारण की एक विकेट आपल्या गोलंदाजी मार्फत घेतली आहे. तर अजूनही श्रीकांत फाटेच्या गोलंदाजी मार्फत 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सियो. स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय सियो तैनात होतोय. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर ऋषिकेश, ज्याने तब्बल 1 षटकाराचं योगदान दिलंय वाली संघासाठी. चौथा चेंडू श्रीकांत फाटे कमबॅकचा चेंडू असणार आहे. सुरेख गोलंदाजी इथे मात्र आपण जर पाहिलं तर गोल्डन स्पॉट टप्पापर्यंत चेंडू थोडी उसळी घेतली. यष्टीरक्षक रुपेश सानप यांचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर स्थिर आहे. 23 धावा धावफलकावरती आलात. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 23 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. तर अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी.
खुलटप्याचा चेंडू ताडवा बॅट निघालण्याचा प्रयत्न, चेंडू पण जर पाहिला तर स्क्वेअर लेग आणि थर्डमॅनच्या मध्ये क्षेत्ररक्षक सामी तिथे थोडा फंबल होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला आणि या 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केल्यात या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावेने धावसंख्येत मात्र वाढ. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, 25, 3 लॉस ऑन द बोर्ड. हीच आपण पाहतोय या 25 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तब्बल 3 गडी बाद झालेत वाळी संघाचे. तर अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला सुयोग आपल्या फलंदाजी मार्फत कशा प्रकारे धावा बनवल्या जातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. मोठी अपील केली जाते. अपील मध्ये आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त. अपील पेटवलेले दश्य पंच आपण पाहतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये अतुल पाटील आणि विनेश रटाटे. तर षटक क्रमांक 3 समाप्त. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 25 धावा आलेल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 25 धावा तर बनवल्या. तर अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक येणं अजूनही बाकी असणार आहे. शेवटचं अंतिम षटक येणं बाकी आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल ते सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. आपण पाहिलं तर विनंती असणार आहे, पुई संघ कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय या अझर एक नामवंत गोलंदाज आहे. आपण पाहतोय आयकॉनची भूमिका मात्र इथे पार पाडायची आहे. पुई संघाकडून आज आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. एक आयकॉन खेळाडू आहे अझर. स्ट्राईकला सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज, तेवढ्याच ताकदीचा फलंदाज समोर आहे ऋषिकेशला माहिती आहे कशा प्रकारे धावा बनवायच्यात या मैदानावरती. बनवाव्याच लागतील, कारण की आपण जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये 42 धावांचं आव्हान रचलं होतं आणि त्या 42 धावा आपण पाहिलं तर गुंजन 11 कोलाड संघाने चेस केला. पहिल्या सामन्यामध्ये 48 धावा होत्या. त्या 48 धावा आपण जर पाहिलं तर पार झाल्या नाहीत. सुरेख गोलंदाजी या चेंडूची रणनीती समजत नाही. या चेंडू आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी, गोलंदाज अझर. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. तर अजूनही 5 चेंडूचा खेळण्यानं बाकी असणार आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. धावा बनवायच्यात, धावा रोखायच्यात. पहिल्या चेंडूवरती अझर यशस्वी ठरलाय म्हणूया, पण तेवढाच ताकदीचा फलंदाज ऋषिकेश सुद्धा समोर तैनात असणार आहे. दुसरं चेंडू, मोठा फटका आलाय. नक्कीच या फटक्यावरती धावा किती येतील तर चेंडूचा द्वय सीमा रेखा बाहेर. 6 धावांसाठीचा हा कणकणीत फटका. कम ऑन डीजे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर या मोठ्या फटक्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती येतात. नक्कीच याच मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहेत फलंदाज ऋषिकेश कडून, कारण की आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. मी म्हटलं होतं फलंदाज ऋषिकेशला सुद्धा बाजव्या बदलाव्या लागतील, कारण की थोडं का होईना आपण पाहिलं तर धावसंख्येला ब्रेक लागला होता. त्यानंतर आता षटकार. आता हा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा आडवा बॅट निघालण्याचा प्रयत्न होता, ते अपयश. इथे मात्र पुन्हा एकदा अझर यशस्वी ठरतोय. एक तुमारी तो एक हमारी. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. तर अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. निर्धारित 3 चेंडू मध्ये तब्बल किती मोठे फटके लगावले जातील फलंदाज ऋषिकेश कडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय उजव्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. अतुल सर आम्हाला कळवतात हा चेंडू स्क्वेअर असणार आहे. ही एक अवंतर धाव आहे. अवंतर धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32 धावा, 32, 3 लॉस ऑन द बोर्ड. नक्कीच 32 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील 14 चेंडू. पुन्हा एकदा आजार. मोठा फटका लगावला गेलाय. नक्कीच फटका फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय अक्षय, काही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. इथे मात्र ऋषिकेशच्या खेळीचा अंत होतो. ऋषिकेशच्या स्वरूपामध्ये तब्बल 4था हादरा वाली संघाला. कम ऑन डीजे. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय अझर सुद्धा यशस्वी ठरतोय. 200 रुपयाचा मानकरी ठरतोय. नक्कीच प्रत्येक विकेटसाठी आपण जर पाहिलं तर दिनेश शेट पाशीलकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर अझर विकेटची हॅट्रिक पटकावणार का, कारण की अजूनही 2 चेंडू शेवटचे येणं बाकी असणार आहेत.
तर या 2 चेंडूमध्ये जर 2 विकेट घेतल्या तर अजर मात्र तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरेल. तर पाहूया अजर मार्फत नक्कीच विकेटची हॅट्रिक होणार का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहिलं तर मैदानामध्ये गणेश आला होता आणि तशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला सुद्धा जावं लागेल. गणेश बॅक टू द पवेलियन. 5वा हादरा वाली संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय या मैदानामध्ये बंटी. निर्धारित आपण पाहणार आहोत शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे या पूर्णपणे 17 इनिंग मधील शेवटचा चेंडू आणि फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर बंटी येतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर सुयोग आहे. सुयोगने आतापर्यंत एकही मोठा फटका लागला नाही. आपल्या संघासाठी 2 धावा जोडल्या गेल्या. 3 चेंडू तब्बल खेळलाय. 2 धावा धावफलकावरती आणल्यात आपल्या संघासाठी. हीच वाळी संघासाठी धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. तब्बल 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि आपण पाहतोय अंतिम चेंडू अजर हाफिज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सरळ आपण पाहतोय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षण केलंय. फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक मात्र इथे कंप्लीट होते. तब्बल 400 रुपयाचा मानकरी ठरतोय अजर हाफिज. धन्यवाद डीजे. विनंती असणार आहे पोस्टजीवाडी संघाचा कर्णधार आणि बंगले आली संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं आहे. पोस्टजीवाडी संघाचा कर्णधार आणि बंगले आली संघाचा कर्णधार. माझा आवाज नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर हा जो मधला वेळ आहे तो आपण नाणेफेकीचा गोल करून घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर दिनेश शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं होतं आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक जरी झाली नसली तरी सुद्धा हरेश सानपने आपण पाहतोय 1 विकेट घेतला 200 रुपयाचा मानकरी ठरला होता. कौस्तुभ दळवीने सुद्धा 1 विकेट घेतला आणि तब्बल जर पाहिलं तर 200 रुपयाचा मानकरी ठरला. श्रीकांत फाटे ने आपण पाहिलं तर तब्बल 1 विकेट घेतली तो सुद्धा 200 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आणि अजर हाफिजने जर आपण पाहिलं तर तब्बल 2 विकेट घेतल्या 400 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. म्हणजे कुठलाही गोलंदाज आपण पाहिलं तर इथे नाराज होणार नाही आहे. तर विनंती असेल बंगले आली संघाचा कर्णधार आणि पोस्टजीवाडी संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं आहे. आणि आपल्याला इथे टीम लिस्ट साठी जो फॉर्म दिला जाईल तर त्याच्यावरती आपण 11 खेळाडूंची नावं लिहून आणायची आहेत. विनंती असणार आहे पोस्टजीवाडी संघाचा कर्णधार आणि बंगले आली संघाचा कर्णधार. आणि आपण थेट जातोय म्हणजे साधी समालोचक सरांकडे. धन्यवाद. मान्य श्री दिनेश शेठ पाशीलकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला आपण बघतोय पारितोषिके येत आहेत आणि पारितोषिक ही प्रत्येक खेळाडूला हवी असतात. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं आणि ते सातत्याने गेली अनेक वर्ष दिनेश शेठ पाशीलकर साहेब करत आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस सुद्धा करणार आहोत. बंगले आली आणि पोस्टाची वाडी. चला आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे आणि खूप खूप अभिनंदन करूया दिनेश शेठ पाशीलकर साहेबांचं की प्रत्येक विकेट साठी त्यांनी बक्षिसांची खैरात अक्षरशः केलेली आहे. त्यांचं खूप खूप आभार दिनेश शेठ पाशीलकर साहेबांचं. बगा चौकाराला अगर आप कोई भी खिलाड़ी बल्ले से चौका जड़ता है तो 200 रुपए का इनाम। लगातार 3 सिक्सर दागते हैं आप तो 501 रुपए का इनाम आपको दिया जाएगा। 1000 रुपए का इनाम। एक छक्के के लिए 500। अरे बाप रे बाप, ये तो आज कमाल है, धमाल है। और दिनेश शेठ साहब बेमिसाल है। चौके के लिए 200 रुपए का इनाम,
छक्के के लिए 500 रुपए का इनाम। अगर लगातार 3 सिक्सर आप जड़ते हैं तो आपको 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। और अगर विकेट हैट्रिक क्षेत्रफल पूरी टीम अगर चौका जड़ती है तो 200 रुपए का इनाम, छक्का जड़ती है तो 500 रुपए का इनाम, अगर लगातार 3 सिक्सर जड़ते हैं तो 1001 रुपए का इनाम। तो इनामों की राशि दिनेश शेठ पाशिलकर साहब इनके माध्यम से उनका भी बहुत बहुत स्वागत है। बंटी गेंदबाजी मार्ग पर एक ऊंचे कद के खिलाड़ी बंटी, अगर लगातार 3 चौके भी जड़ते हैं तो उसको भी 1000 रुपए दिए जाएंगे। तो आज एटीएम खुला है और पूरी तरीके से आज ही नहीं है, हर वक्त दिनेश भाई सबको कुछ ना कुछ देते हैं, खिलाड़ियों को प्रोत्साहित करते हैं, अपने गांव के लिए, अपने मिट्टी के लिए, अपने कस्बे के लिए, अपने विभाग के लिए अच्छा खेले, यही संदेश लेकर आए हैं दिनेश जी पाशिलकर साहब। तो मैच की ओर बढ़ते हैं। वाली टीम ने बल्लेबाजी की और 32 रन बनाए, 33 रनों का पीछा क्षेत्रफल पूरी टीम कर रही है। गेंदबाजी मार्ग पर ओमकार घाग और स्ट्राइकर एंड पर कौस्तुभ दलवी और रुपेश सानप नॉन स्ट्राइक एंड पर। पावर प्ले की पहली ओवर, दायरे के बाहर 2 ही खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ एक लॉन्ग ऑन। पहली गेंद सोनार सिद्ध करंडक 2021 का यह अंतिम दिन। पहली शॉर्ट पिच गेंद और वाइड, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को रखा था, कहीं ना कहीं नियंत्रण में नहीं थी गेंद और अंपायर ने दंडित किया। स्कोर 1 रन अब आता हुआ मिस्टर एक्स्ट्रास के साथ अब यह खाता खुलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम क्षेत्रफल पुई को। बैकफुट पर गए, अपर कट पॉइंट के ऊपर से गेंद को निकाला है, डीप गली और बैकवर्ड पॉइंट पर, लेकिन बढ़िया फील्ड। 2 रन लेने से फिर भी नहीं रोक पाए। 33 रनों का एक पीछा कर रही है। लक्ष्य बड़ा नहीं है लेकिन इतना आसान भी नहीं है। अगर गेंदबाजों ने कसावट भरी गेंदबाजी की तो बल्लेबाजों करने वालों को कोई ना कोई अब दिक्कतें आएंगी। सन्माननीय भूषण मोरे यांच्याकडून कौस्तुभ दळवीच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। कौस्तुभ पाटिल, बड़ा नाम, स्टाइलिश मैन ऑफ अलीबाग, पूरे रायगढ़ में घूम रहे हैं, अच्छी बात है। देखिए यंग हैंडसम डैशिंग, हाँ चलेगा चलेगा। वाह कमाल की गेंद और अपील देखिए, अपील में उत्साह ज्यादा, उत्साहित है कौस्तुभ पाटिल भी। हर जगह जाते हैं, दिन के 24 घंटे काम करते हैं, सिर्फ 4 ही घंटे सोते हैं, 20 घंटे काम करते हैं लगातार, बार बार कहीं ना कहीं रायगढ़, मुरुड, पनवेल, काशी, अलीबाग, रोहा, मानगांव, पेंट, परली, हर गांव में उनकी चर्चा। और अभिषेक के गॉगल देखिए, अभिषेक वालन, बढ़िया गेंद, अच्छा ऑन ड्राइव, कारपेट के सहारे गेंद लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन पर। ये अगर मैदान पर हर रोज पानी मारा जाए तो घास काफी बढ़िया तरीके से हो सकती है, और घास पर लेदर क्रिकेट खेलने का जो मजा है वही टेनिस में भी आपको आ सकता है। तो ये भी ध्यान में रखिए, थोड़ा सा पानी भी मार लीजिए ग्राउंड पर तो मजा आएगा। और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर 4 रन्स विदाउट लॉस बल्लेबाजी करती हुई क्षेत्रफल पूरी टीम 33 रनों का पीछा, 29 की और जरूरत। अच्छी गेंद थी, टिप्पे पर गेंद थी, ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, गेंद शरीर से लगी। आई थिंक हमारे एग्रो फार्म के ये सम्मानीय नाम क्या है उनका, रुपेश जी सानप, शुभंकर एग्रो, और दिनेश भाई ने इसीलिए तो पैसे लगाए हैं उनके लिए, पौधा लगाया है, एक पैसों का पौधा लगाया है मानुषकी का। सिंगल के साथ स्कोर एक्स्ट्राज में आता हुआ लेग बाइस के स्वरूप में अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये 23वां नियम। और अब स्ट्राइकर एंड पर कौस्तुभ दलवी, जिनको भूषण मोरे साहब ने हर एक छक्के के लिए 100 रुपए, और पाशिलकर साहब इनकी ओर से हर एक छक्के के लिए 500 रुपए का इनाम। लेकिन अच्छी गेंदबाजी, लंबे ऊंचे कद के ओमकार घाग गेंदबाजी कर रहे हैं और हाथ खोलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को।
एक भी गेंद लेग स्टंप पर उन्होंने डाली ही नहीं थी। एक गेंद हमें दिखी वो मिडिल स्टंप पर थी और बाकी की सारी गेंदें आउटसाइड द ऑफ स्टंप डाल रहे हैं, ये अच्छी बात। ऐसा लग रहा है कि अंगद पाटिल गेंदबाजी कर रहे हैं इनामपुरी के। ये शॉर्ट पुल, पीछे खिलाड़ी तैनात नहीं, रोकना नामुमकिन। जैसे ही हमने तारीफ की गेंदबाज की, गेंदबाज ने छोटी गेंद कर बैठे और 4 रन के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे दिनेश भाऊ पाशिलकर, डीजे। एक ग्राम पंचायत की इलेक्शन जब भी आती है तो थोड़ा सा कहीं ना कहीं वातावरण गर्म होता है, लेकिन इलेक्शन तो 4-5 दिन का होता है। आप इलेक्शन में एक दूसरे के खिलाफ भी खड़े रहें तो भी कोई बात नहीं है, लेकिन जब इलेक्शन खत्म हो जाता है तो आप बड़े मन के साथ एक दूसरे के गले में गले डालकर गांव में बैठें, यही हम आशा करेंगे। स्कोर 9 रनों पर 33 रनों का पीछा करती वाली टीम पहुंची है। क्षेत्रफल पूरी बगैर नुकसान 9 रन। यही हम कहते हैं कि बड़े बड़े जो आदमी हैं, बड़े बड़े नेतागण होते हैं, वो एकत्रित भोजन करते हैं, एक दूसरे के शादी में जाते हैं। और जो हमारे कार्यकर्ता हैं, भरत ठमके आपण यायचं आहे, आपला मित्र आपली वाट बघत आहे। माननीय भरत दादा ठमके साहेब यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावर यायचं साहेब, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। इलेक्शन खत्म होने के बाद आपको मन की वो दूरियां हैं उसे हटाकर एक दूसरे के साथ उसी मेल जोल के साथ आपको आगे बढ़ना होगा, क्योंकि हम प्रतिज्ञा करते हैं 10वीं तक भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन हैं। तो भाई की तरह ही भाईचारे के साथ आपको रहना होगा। क्रिकेट ने यही अच्छी बात की है कि लोगों को जोड़ा है। महेश मात्रे सर हमारे ओले के और रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के वाइस प्रेसिडेंट, उन्होंने कल एक बात कही थी कि गांव को एकत्रित खेलना होगा, और आज वो पूरी तरीके से फेमस हो चुके हैं। हर एक स्टेटस में उनकी ही चर्चे हैं। महेश मात्रे, मैन फ्रॉम ओले। ओमकार घाग ने पहली 4 गेंदें 5 गेंदें अच्छी की, लेकिन आखिरी गेंद छोटी कर बैठे। जैसे हमने उसकी तारीफ की, कमेंटेटर कर्स जिसे कहा जाता है, गेंदबाज ने एक खराब गेंद कर दी। और स्कोर 9 रनों पर। अब स्ट्राइकर एंड पर रुपेश सानप, शुभंकर मैंगो फार्म के करता धरता। गेंदबाजी मार्ग पर गणेश, ओवर पिच गेंद ऑफ साइड पर, दायरे के अंदर ही गेंद गिरी। काफी हवा बह रही है तेज, इसलिए अनुमान ये कैच नहीं होगी। गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई मिड ऑफ के, और उसका भरपूर फायदा उठाते हुए रुपेश सानप 2 रनों पर अपने निजी, उन्होंने 2 रनों के साथ खाता खोला है। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर। 1 और 1 11, एक साथ हमें रहना है, एक साथ खड़े रहना है। 1 और 1 11 बनकर ही तो खिलाड़ी खेलते हैं, और यही अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का पहला नियम है कि 11 खिलाड़ी एक टीम में होना अनिवार्य है। हालांकि T20 लीग जो दुबई में खेली जा रही, वहां पर 11 खिलाड़ी नहीं थे। ये अच्छी गेंद, अच्छा शॉट ऑफ साइड पर खोद कर निकाला था। ओवर पिच डिलीवरी थी और उसे ऑफ साइड पर ड्राइव किया था। लॉन्ग ऑफ पर बढ़िया फील्डिंग और 1 ही रन। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पर। कहीं ना कहीं आज लिमिटेड ओवर के फॉर्मेट्स में कर्टिल मुकाबले हमें नजर आते हैं, लेकिन हम अपेक्षा करेंगे कि कहीं ऐसी प्रतियोगिता हो जहां पर 6 या 4 ही टीमें खेले और 8-8 ओवर का एक इनिंग हो। छोटी गेंद, शॉर्ट आर्म पुल, और इसी के साथ पहले विकेट का पतन होता हुआ क्षेत्रफल पूरी टीम का बढ़िया कैच शॉर्ट स्क्वायर लेग पर। डीजे 8-8 ओवर के मुकाबले अगर होते हैं तो क्या एक फायदा मालूम है कि पता चलता है कि किसमें कितना लोहा है। नहीं तो लिमिटेड ओवर में 5 गेंदों पर 12 रन, 15 रन, 20 रन बनाकर मैदान से बल्लेबाज बाहर निकलता है। और कई बार छोटी
बाउंड्रीज होने के कारण 18 गेंदों में 54 रन, 18 गेंदों में 80 रन भी बन पाते हैं। तो ग्राउंड्स कहीं ना कहीं कम पड़ रहे हैं मुंबई, पुणे, पनवेल में, तो उसी वजह से बाउंड्री छोटी है और आए दिन गेंदबाजों की कटाई हो रही है। लेकिन एक स्टैंडर्ड क्रिकेट अगर आपको देखना है तो धाटाव के MIDC पर देखिए, स्टैंडर्ड क्रिकेट, एक लंबी बाउंड्री और बल्लेबाज और गेंदबाजों के पक्ष में बोलने वाली ये पिच। पहला विकेट मैदान से बाहर अब आए हैं इन एट नंबर 3 अक्षय सानप। सफलता दिलाने में कामयाबी गणेश को। पारी की दूसरी ओवर प्रगति पर है, गेंदबाजी मार्ग पर अब वाली 11 के गेंदबाज गणेश। ये रुपेश जी सानप तो बढ़िया खेलते हैं यार, ऐसा नहीं लग रहा था कल जब उनकी स्पिच हमने देखी तब, लेकिन बढ़िया खेल रहे हैं। वो अपने निजी 4 के योगदान पर पहुंचे और टीम पहुंचे क्षेत्रफल पूरी 13 रनों पर। सुग्रीव के भाई बाली और मराठी में उनको कहते हैं वाली। गांव का नाम है वाली। ये देखिए हरे लाल गेरुए रंग के झंडे। वाइड दिया, इसीलिए हमने भी इंतजार किया था कि पता था काफी ऊंची उठी थी गेंद, अंपायर वाइड जरूर दे, वही देगा अंपायर, ये बात नहीं है, अंपायर ने वाइड दिया था। या मैं कहूँगा खराब गेंदबाजी, कहीं ना कहीं अच्छी गेंदें कर रहे हैं तो एक एक्स्ट्रास करने की कोई जरूरत ही नहीं थी गणेश को। ये अच्छी गेंद पर अच्छा शॉट, स्टैंड एंड डिलीवर, CHBU के चाबुक शॉट, स्क्वायर लेग के ऊपर से छक्का। टीजे थैंक यू डीजे। अब 13 गेंदों पर 13 रनों की जरूरत। दिनेश भाई पाशिलकर इनकी ओर से सिक्सर के लिए 500 रुपए। फिर से शॉर्ट आर्म पुल और इसे भी रोकना नामुमकिन। 2 गेंदों पर 10 रन दे बैठे गणेश की खराब गेंदबाजी और इसी के चलते 2 कमाल के धाकड़ शॉट। अब बल्लेबाजी करने वाले अक्षय सानप और इस चौके के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे फर्स्ट मेंस लुक थाटाव डीजे। अब गेंदें बची हैं 12 और टोटल स्कोर 2 ओवर की समाप्ति के बाद लग चुका है 24 रन। 24 रन स्कोर बोर्ड पर आए हैं। अब 12 गेंदें और मात्र 9 रनों की जरूरत। यहां पर अगर 1-2 बिंदी गेंदें डालती हैं वाली टीम के गेंदबाज तो कहीं ना कहीं वापसी कर पा सकते हैं, लेकिन गणेश ने अच्छी 4 गेंदें फेंकी थी। जो एक्स्ट्राज उन्होंने एक्स्ट्रा गेंद की और उसका खरपूस समाचार लिया। ओवर पिच गेंद पर एक छक्का और शॉर्ट पिच गेंद पर चौका। रुपेश सानप ऑन स्ट्राइक, गेंदबाजी मार्ग पर अब वैभव। बाएं हाथ से राउंड विकेट, पहली गेंद पर पगबादा की अपील, लेकिन लेग बाइट के स्वरूप में 1 रन खाते में आता हुआ। अब गेंदें बची है 11-8 रनों की जरूरत। धीरे धीरे दर्शक भी अब यहाँ पर उत्साहित हैं। अगर गर्मी बढ़ रही है तो आप ड्रीम सोडा का आनंद ले सकते हैं। लेफ्ट आर्म राउंड विकेट, ओवर पिच गेंद ऑफ साइड पर अच्छी ड्राइव, थोड़ी सी अप पिच ड्राइव की थी और कवर पॉइंट को सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए गेंद फरार, तो मिलेंगे रन 4। कीजिए 29 रन स्कोर बोर्ड पर। बंगले आली और पोस्टाची वाड़ी टॉस के लिए आई है। बंगले आली यानी पोस्टाची वाड़ी, एक है बंगला तो एक है पोस्ट। आइए और आइए साहब, दिनेश भाई पाचिलकर इनके अब तो ऐसा लग रहा है 2-2.5 हजार रुपए तो चले ही जाएंगे। कमाल का शॉट, एक छक्का। अब देखेंगे कितने रन आए हैं। 6 रन के साथ इस मैच को समाप्त किया अक्षय सानप ने। अक्षय आपको पैसे लेने के आना है। बंगले आली और पोस्टाची वाड़ी टॉस के लिए आई है।